डिस्काउंट मिळणार 26,120 रुपये. डोनेशन काउंटर चालू केले आपण. तर डोनेशन काउंटर मध्ये 2,60,529 रुपये मिळालेले. नवनाथ टिकमाळीसाठी ते टिकमाळीसाठी 1,26,000 रुपये मिळालेले. नवनाथ मंदिरला डोनेशन मिळालेले 1,25,000 रुपये. वीरभद्र वन मंदिरला 6,000 रुपये मिळालेले. वीरभद्र मंदिरला 1,35,700 रुपये मिळाले. महादेव मंदिरला 5,000 रुपये. वीरभद्रेश्वर महादेव मंदिरला 5,000 रुपये डोनेशन मिळाले. जनावरांचा लिलाव करतो. एवढे असे करा म्हणजे खर्च किती म्हणले 40-1 लाख रुपये येईल. तर साहेब म्हणले आता का म्हणलं साहेब तुम्ही किती द्या म्हटलं 1 लाख रुपये देऊ आम्ही. त्यावेळेस साहेब म्हटले आता करा 20 लाख तुम्ही द्या आणि 20 लाख मी देतो. म्हणजे त्यांचं साहेबांचं म्हणणं आहे की गावाचा पण ज्या लोकवर्गणीतून त्याच्यात काहीतरी पैसे टाकले सहभाग असला पाहिजे. मी एकटा पैसे उपयोग होणार नाही आणि म्हणून साहेबांनी त्यावेळेला त्याच्यानंतर आम्ही 5 लाख आधी दिले होते. नंतर 5 लाख आपण या आर्थिक सालामध्ये त्यांना 5 लाख रुपये आपण मागच्या वेळेला दिले. परंतु अजून त्यांना 20 लाख रुपये आपल्याला द्यायचं आहे. तसं काम ते 49 लाखापर्यंत गेलेले. पण त्याच्यातलं काही काम आपण राहिलेले आणि जे लाईटचे वगैरे जे कामं होते किंवा वायरी असतील ते असतात ते कामाला आपण जवळजवळ 5-1 लाख रुपये. आणि हे परमेश्वराचंच कार्य आपण सर्वांनी आतापर्यंत अनेक पिढ्यांनी ते पुढे चालवत आलेलं आहे आणि आपण ते पुढे चालवायचं आहे. दरवर्षी यात्रा येते. खर्च काम एकदम अत्यंत सुंदर आहे, चांगलं आहे, खर्च चांगले आहे, उत्पादन आहे चांगले आहे. ते भाषी माणूस ठेवलं ते तर फार चांगलं आहे. आणि प्रांतातून लोक येतात ते प्रांतात वेगवेगळ्या याच्यात ते बोलले जातात आणि त्यांनाही ती सगळी माहिती मिळते. शाहीबाबा या ठिकाणी विश्रांतीला थांबत होते. राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण पाटील साहेबांनी आपल्याला खूप चांगल्या मोठ्या प्रकारची भरीव मदत अशी केलेली आहे. अजूनही ते देतील. असं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये यंदा आपली यात्रा चांगली पार पाडावी. यंदा पाऊस पाणी चांगलं झालेलं आहे, उत्पादन चांगलं झालेलं आहे. सर्वांनी वर्गणी चांगली देवाला द्यावी आणि सुरुवात करत आहोत. काय करायचं आणि काय नाही करायचं याचं सविस्तर विवेचन साहेबराव आणि त्यांचे सहकारी यांनी केलेलं आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी जमलेले आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन नारायणराव पाटील कारले, मुकुंद नाना सदाफळ, नगराध्यक्ष आपले स्वाधीन गाडेकर, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी जमलेले कारखान्याचे आजी माजी सर्व संचालक, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी जमलेले सर्वच मान्यवर मंडळी. आता साहेबरावांनी आणि आपल्या सेक्रेटरीने आपल्याला माहिती सांगितलेली आहे. त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी आतापर्यंत जे काही कामं केली त्याचं थोडक्यात विवेचन त्यांनी केलेलं आहे. परंतु मंडळी मला आपल्याला विनंती करायची आहे, आपल्या गावच्या मानाने जो मंदिरांचा विकास होतोय तो अतिशय चांगला आहे आणि लोकसंख्येचा विचार करता, उत्पन्नाचा विचार करता यापुढे अधिक चांगल्या प्रकारची कामं, चांगल्या निधीची कामं आपल्याला करावी लागतील. त्यासाठी ट्रस्ट त्यांच्या यांनी विचार करताय, निधी जमवण्याचा प्रयत्न करताय. परंतु तो निधी फार चांगल्या प्रकारचा निधी जमतोय, त्यापेक्षा आणखी चांगल्या प्रकारे निधी आपल्याला जमला पाहिजे. अधिकाऱ्यांनी वर्षभरामध्ये जे काही व्यवहार झाले त्याचा लेखाजोखा आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. एकूण उत्पन्नाची जर बाजू बघितली 56 लाख रुपये म्हणजे फार काही नाही आणि त्याच्यामध्ये 11 वर्गांनी 17 लाख रुपये, गणवंतीचे 3-3.5-4 लाख रुपये आणि भाडं, असं एकंदरीत ते उत्पन्न आहे. मोठ्या व्यवसायामध्ये सूचना केल्याप्रमाणे
याच्यामध्ये उत्पन्नाची बाजू वाढली पाहिजे, खर्चाची बाजू चालू राहणार आहे, खर्च वाढत राहणार आहे, दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढणार आहे, बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे, याच्यामध्ये उत्पन्न वाढलं पाहिजे. आणि आपल्या देवालयामार्फत जास्तीत जास्त सुविधा त्या भक्तांपर्यंत कशा जातील याची भविष्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे. कारण कुठलंही देवस्थान जे नावारूपाने येतं त्या भक्तांच्या सुविधा आपण कशा देतो याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आपण जर देवगड जर तीर्थक्षेत्र जर बघितलं किंवा थोडंसं लांब आपण गजानन महाराज अतिशय उत्तम व्यवस्था आहे आणि आपसूक लोक त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि तिथं उत्पन्न त्या ठिकाणी वाढल्याशिवाय राहत नाही. दुसरा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा आहे प्रकर्षाने, एक आमदार तुम्ही नियोजन केलेले आहे हे प्रत्यक्षात उतरण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते. कारण यात्रेच्या दिवशी काय होतं, डप आणि काट्या हे एकत्र होतं आणि एकत्र झाल्यानंतर मग ते वेगवेगळे टप्पे त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही. पूर्वी बाकाजी गाडेकर वगैरे ही जी मंडळी होती ते डपाचा खेळ अतिशय शिस्तबद्ध प्रमाणे त्या ठिकाणी चालवायचे. आख्या पण त्या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध प्रमाणे काठ्यांचा कार्यक्रम व्हायचा. त्याप्रमाणे जर ही व्यवस्था जर आपण केली तर निश्चितपणे एक चांगलं स्वरूप यात्रेला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तिसरा मुद्दा होता गोटे भाऊसाहेबांचा. मंदिरामधलं अतिशय सुंदर कोरीव काम, आकर्षक काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हे काम होत असताना काय 25 लाख रुपये कोणाचं देणं आहे ते रीत जर असं तर ते द्यायला हरकत नाही किंवा त्याच्या संदर्भात तुमची काही नामदार साहेबांशी चर्चा झाली असेल तर ते द्यायला हरकत नाही. अशा पद्धतीनं येणारी यात्रा ही शांततेमध्ये पार पडते, काही प्रॉब्लेम येत नाही, तर कोणी भांडण नाही करत आणि सर्व समाजाची यात्रा ही सर्व समावेशक यात्रा असल्यामुळं इथं काही वादवाद वगैरे होण्याचा काही प्रश्नच नाही.